हॅलो. तर विद्यार्थी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रातील तर तमाम भारतातील सर्व विद्यार्थ्यांना अशी एक सुवर्ण संधी करन्सी डॉट प्रेस नाशिक या माध्यमातून आपल्याला रोजगार चांगली सेंट्रल गव्हर्नमेंटची असं म्हणायला काही हरकत नाही. तब्बल 534 जागांची भरती या ठिकाणी आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात किती जागा आहेत का त्या आहेत त्या आपण या थोडक्यात बघ पीडीएफ देखील तुम्हाला मी सांगणार आहे. पूर्वी थोडक्यात माहिती सांगण्याचं या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या जागा आहेत त्या जागेचा तपशील मला पद आहेत त्या पदानुसार देतो. आरक्षणानुसार काय कशा पद्धतीने विभागणी केलेली आहे ते देखील आपण बघणार आहोत. बघा, पहिलं पद आहे वेलफेअर ऑफिसर. कोणाचं जागा आहे त्याची जी काही पात्रता आहे ती प्रथम श्रेणी मध्ये प्लस काही अनुभव या ठिकाणी दिलेला आहे 5 वर्षाचा अनुभव किंवा डिप्लोमा किंवा 5 वर्षाचा अनुभव. त्यानंतर पद आहे सेफ्टी ऑफिसर, एकच जागा आहे त्याकरता एमएसडब्ल्यू किंवा समतुल्य अर्थात. तिसरं पद आहे सुपरवायझर टेक, 27 जागा आहेत याकरता प्रथम श्रेणी टेक्नॉलॉजी किंवा प्रिंटिंग पॅकेजिंग टेक्नॉलॉजी पदवी असणं आवश्यक आहे. 4 नंबरचं पद आहे सुपरवायझर किंवा प्रिंटिंग, 25 जागा आहेत. बघा, त्या नोटा छापायचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो. पदच तशी आहेत जास्त, सुपरवायझर टेक्नॉलॉजर प्रिंट. आता प्रिंटिंग काम म्हटलं की त्या ठिकाणी काय होते, नोटा छापले जात आहेत, नाणी तयार होत आहेत. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम आपल्याला पाहायला मिळतंय. तर बघा, सुपरवायझर किंवा प्रिंटिंगसाठी पात्रता आहे प्रथम श्रेणी टेक्नॉलॉजी किंवा प्रिंट पॅकेजिंग पदवी किंवा डिप्लोमा. त्यानंतर सुपरवायझर आयटी मधून पाहिजेत, 6 जागा आहेत. बघा, यामध्ये प्रथम श्रेणी आयटी कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा झालेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू. 6वा पद आहे सुपरवायझर टीओ मेकॅनिकल, 7 पद आहेत. बघा, प्रथम श्रेणीमधील मेकॅनिकल डिप्लोमा पदवी या ठिकाणी असणं आवश्यक आहे. सुपरवायझर टीओ एसी पद आहेत. याकरता प्रथम श्रेणी एसी किंवा पदवी असणं आवश्यक आहे. सुपरवायझर इलेक्ट्रिक 8 जागा आहेत. सुपरवायझर इलेक्ट्रिक साठी प्रथम श्रेणीमध्ये इलेक्ट्रिक डिप्लोमा किंवा पदवी असणं आवश्यक आहे. त्यानंतर सुपरवायझर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 9 जागा आहेत. याकरता प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा डिग्री पाहिजे. त्यानंतर 10वी पोस्ट आहे बघा, सुपरवायझर फॅक्टरी, आपण शाळे वगैरे असं म्हणतो फॅक्टरी, 3 पद आहेत. आता याकरता जी काय पात्रता आहे ती पात्रता बघा, प्रथम श्रेणी डिप्लोमा त्यामध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या फॅकल्टी दिलेल्या आहेत. त्या फॅकल्टीमध्ये बघा, पेंटिंग संदर्भातच आहे, कोटिंग आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या संदर्भातले डिप्लोमा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बीएस असेल तरी सुद्धा विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपलब्ध होत आहे. बीएससी केमिस्ट्री विद्यार्थ्यांसाठी सुपरवायझर इन फॅक्टरी मध्ये जागा, सुपरवायझर मेकॅनिकल एअर कंडिशन जागा आहेत. याकरता बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवश्यक आहे. सुपरवायझर इलेक्ट्रॉनिक्स जागा आहेत. त्याकरता इलेक्ट्रॉनिक आणि इंजिनिअरिंग सुपरवायझर जागा आहेत झालेला असावी. एकच जागा आहे, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरिंग झालेला असावी. सुपरवायझर ऑफिशियल लँग्वेज तर हिंदी इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव ट्रान्सलेशनचा. त्यानंतर सेक्रेटरियल असिस्टंट यामध्ये 55 गुणांसह पदवीधर किंवा इंग्रजी स्टेनोग्राफरची झालेला असावा. ऑफिसर असिस्टंट 22 जागा आहेत. त्याकरता बघा, तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी असलेले विद्यार्थी आणि टायपिंग सर्टिफिकेट असणं खूप आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग 108 जागा आहेत. बघा, ह्या जागा भरपूर आहेत. त्याकरता ITI झालेला असावा. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड्स, त्यानंतर मशीन माइंडर, इलेक्ट्रोफ्लिटिंग, लेटर प्रेस मशीन माइंडर, ऑफिसर प्रिंट मेकर कम पोजिट. बघा, अशा पद्धतीने या ज्या काही जागा आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये त्यांची पात्रता देखील त्याच पट्टीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर टेक्निशियनच्या 227 जागा आहेत. टेक्निशियन यामध्ये सुद्धा बघा ITI झालेला असावा. सेम आहे बघा, याच्यामध्ये ज्युनियर टेक्निशियनच्या 227 जागा आहेत. त्यामध्ये मशिनिस्ट आहे, इलेक्ट्रिया आहे, फिटर इलेक्ट्रॉनिक्स आहे, प्रिंटिंग ट्रेड्स, ऑफसेट मशीन माइंडर, प्लेट मेकर कम पोजिटो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पात्रता पाहायला मिळते.
त्यानंतर बघा 21 नंबरचं पद आहे ज्युनियर टेक्निशियन. त्याच्यासाठी ITI इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झालेला असावा. ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे, 15 जागा आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ITI स्पेशलिस्ट आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन 8 जागा आहेत, त्यामध्ये ITI झालेला असावा. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन ITI झालेला असावा. ज्युनियर टेक्निशियन मेकॅनिकल मशीन टूल मेंटेनन्स फिटर 3 जागा आहेत. त्याचं सुद्धा ITI देखील या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीन टेक्निकल आणि त्यानंतर बघा 26 नंबरची पोस्ट ज्युनियर टेक्निक एकच पद आहे, ज्युनियर टेक्निक 2 पद आहेत 27 नंबरचं. त्याच्यासाठी सुद्धा देखील ITI देखील सेम पोस्टसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा एकच फॅकल्टीचा ITI देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर 28 नंबरचे टेक्निशियन एअर कंडिशन मध्ये 2 पद आहेत. त्याच्याकरता एअर कंडिशन याच्यामध्ये ITI झालेला असावा. फॅक्टरी अटेंडंट 3 जागा आहेत. यामध्ये देखील तुम्हाला ITI अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट मध्ये तुमचं ITI झालेला असावा. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पद पाहायला मिळत आहेत. टेक्निशियन फॅक्टरी अटेंडंट ऑपरेटर जागा आहेत. फॅक्टरी लॅबोरेटरी असिस्टंट 3 जागा, टेक्निकल एअर कंडिशन 2 जागा आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये टेक्निशियन 2 जागा, अशी 534 पदे या ठिकाणी पाहायला मिळतात. आता यामध्ये वयाची अट जी दिली आहे ती तारीख आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. 19/2026 या वय 18 वर्ष पूर्ण असावं, जास्तीत जास्त 30 वर्ष पूर्ण असावी. लक्षात असू द्या. ओबीसी साठी 3 वर्ष सूट आहे, SC ST साठी 5 वर्ष सूट आहे. त्यानंतर नोकरीचं ठिकाण जे आहे ते नाशिक मध्ये आणि हैदराबाद या ठिकाणी मला नोकरी करण्याची संधी आहे. भारतात फक्त या पदाला सिलेक्ट झाल्यानंतर जॉब करू शकताय. ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती 19 मे 2026 आहे. 19 मे 2026 लक्षात ठेवा. आता आपण मला ही थोडक्यात माहिती सांगून झाली, परंतु ऑफिशियल वेबसाईट वरती त्यांची PDF या ठिकाणी अपलोड केलेली आहे. त्यामध्ये तीच माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जास्त खोलवर जर गेलं तर तुम्हाला ह्या कास्ट वाईज जागा कशा मागून आलेल्या आहेत ते पाहायला मिळेल. या PDF मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्या पदासाठी असलेली सॅलरी किती आहे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता जागा 534 आहेत, पण पोस्ट 32 वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत. त्यामुळं सगळं विश्लेषण नाही, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती पाहायला गेलात तर पाहायला मिळेल. यामध्ये बघा तुम्हाला पोस्ट आहे, लेवल कोणते आहे त्या पोस्टची ते देखील आहे. पगार तुम्हाला किती मिळेल, नंतर टोटल पोस्ट किती आहेत, एज काय आहे, एज्युकेशन तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागेल फॉर्म भरण्यासाठी, आणि तुमची सिलेक्शन मेथड आहे ती कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर स्टेप या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर कास्ट वाईज जागा कशा पद्धतीने विभागून आलेल्या आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते पण तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा राज्यवाईज विभागून जागा दिलेल्या नाहीत. मला आता सांगितल्याप्रमाणे तरी थंबनेल मध्ये मी दिलेला असेल की त्या जागा आहेत त्या महाराष्ट्रात किती जागा आहेत त्यानुसार स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं नाही. परंतु तुम्हाला करन्सी नोट प्रेस नाशिक, त्यानंतर इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक महाराष्ट्र बघा, त्यानंतर बँक नोट प्रेस देवास मध्य प्रदेश आणि सिक्युरिटी प्रेस हैदराबाद या 3 ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे. महाराष्ट्रात 2 ठिकाणी आणि हैदराबाद आणि तेलंगणा या ठिकाणी 3 ठिकाणी आपल्याला 3 राज्यामध्ये जॉब तुमची बदली होऊ शकते. तरी झाली तरी ह्या राज्यातून त्या राज्यात, त्या राज्यात याच ठिकाणी बदली होईल. याच्या व्यतिरिक्त काही जास्त होणार नाही. बघा परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे त्याची डिटेल तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर जागेची विभागणी आरक्षणानुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही स्वतः PDF पाहून घ्या. कास्ट वाईज जागा किती त्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आता सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने बघा, दिव्यांगांना आरक्षण पद्धतीने आहे हे याची सुद्धा डिटेल या PDF मध्ये या ठिकाणी होते. डेट तुम्हाला सांगितले 4/2026 पासून तुम्हाला फॉर्म भरायला चालू होते. 19/5/2000 लास्ट डेट आहे आणि
एक्झामिनेशन ऑनलाईन जून किंवा जुलैमध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ती पोस्टनुसार तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी कोणत्या परीक्षेला कोणत्या पोस्टसाठी कोणती एक्झाम आणि काय विचारलं जाणार आहे, किती मार्कला किती क्वेश्चन विचारले जातील, प्रत्येक पोस्टनुसार तुम्हाला या ठिकाणी दिलेले. आता हे सगळं तुम्हाला जर सांगत बसलं मला खूप या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा जास्त वेळच होईल. थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही स्टेप जर बघून घेतली या गोष्टी सगळ्या समजून येतील. सगळ्या पदांची परीक्षा ही 150 मार्कची आपल्याला पाहायला मिळते. 100 या ठिकाणी मला त्या ठिकाणी दिलेला आहे. 150 क्वेश्चन 120 सोडवायचे. कसरतीचं काम देखील करावं लागणार आहे. तुमचा अभ्यासाची असलेला प्रामाणिकपणा तुम्हाला येईल. प्रत्येक एक्झामला 150 क्वेश्चन मार्क एवढंच या ठिकाणी प्रत्येक पोस्ट वाईज सगळा क्रायटेरिया या ठिकाणी मला उपलब्ध आहे. बघा एवढंच सांगेल की तुम्हाला मार्किंग रॉंग आन्सर ऑनलाईन एक्झामिनेशन तुम्हाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते देखील पाहून घ्या. जास्त लागणार नाही, कमी लागेल मला वाटतं. त्यानंतर तुमचे सेंटर देखील या ठिकाणी आहेत. नाशिक आहे, मुंबई आहे. आपल्या महाराष्ट्रात 2 सेंटर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. नाशिक आणि मुंबई या ठिकाणी जावं लागेल. त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे त्याबद्दल सुद्धा डिटेल आहे. फॉर्म भरायला तुम्हाला सोप्या होतील. बघा अशा पद्धतीने जाहिरात या ठिकाणी आलेली 534 जागांची जाहिरात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये संधी आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळं आलेल्या संधीचं सोनं करा. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.